नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण पहिलं 2 चलातील रेषीय समीकरणे सायमल्टेनियस इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत। सराव संच 1.1 आपण सोडवित आहोत। प्रश्न दुसरा, खालील एक सामिक समीकरणे सोडवा। सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स। यामध्ये उपप्रश्न 7 म्हणजे गणित 7वा आपण सोडवणार आहोत। 99 x + x1 y = 499 हे पहिलं समीकरण आहे। दुसरे 101 x + 99 y = 501। यामध्ये तिरकस सहगुणक समान आहेत। पहा, पहिल्या समीकरणातला x चा सहगुणक 99, दुसऱ्या समीकरणातला y चा सहगुणक 99, तसंच 101 x1 तिरकस सहगुणक समान असल्यामुळे एकदा त्यांची बेरीज घेऊन आपल्याला तिसरं समीकरण मिळवायचं आहे। तिरकस सहगुणक सारखे असतील तर एकदा बेरीज घेऊन तिसरं मिळवायचं। पुन्हा लिहिले इथे 499 आणि 501 1000 अधिक 101y अधिक 99y अधिक 200y 99x अधिक 101 x 200x 200x अधिक 200y = 1000। प्रत्येक पदाला 200 ने भागून x अधिक y = 5। समीकरण 1 म्हणून 2 वजा करू। समीकरण 1 आणि 2 मिळवून तिसरं मिळवलं आणि समीकरण 1 म्हणून 2 वजा करून आपल्याला चौथं मिळवायचं आहे। पुन्हा लिहिलेले आहेत। दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदात चिन्ह बदलायचं। अधिकचं वजा, वजाचं अधिक, तिघांचेही चिन्ह अधिक आहे त्यामुळे वजा केले आहेत आणि बदललेलं चिन्ह विचारात घ्यायचं। वजा 501 अधिक 499 वजा 2। 501 म्हणून 499 गेले। एक अधिक आणि एक वजा असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि आलेल्या वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचे, विसरायचं नाही। वजा 501 अधिक 499 वजा 2 अधिक 101 वजा 99 अधिक 2y आणि वजा 101 x अधिक 99y वजा 101 x अधिक 99x या ठिकाणी वजा 2x। ओके, वजा 2x अधिक 2y = वजा 2। प्रत्येक पदाला 2 न भागल्यानंतर वजा x अधिक y = वजा 1 हे चौथं मिळालं। तिसरा आहे x अधिक y = या ठिकाणी 5 आणि चौथं वजा x अधिक y = वजा 1। या ठिकाणी तिसऱ्या समीकरणामध्ये x अधिक आहे, चौथ्यामध्ये वजा x आहे। या ठिकाणी तिसरा आणि चौथं मिळवलं तर x चा लोप होतो आणि y ची किंमत मिळते, म्हणून 3 आणि 4 मिळवू म्हटलेलं आहे। 3 आणि 4 पुन्हा लिहिले आहे। मिळवू अधिक चिन्ह 5 मधून 1 गेला 4 हे वजा 1 आहे। अधिक y 2y आणि वजा x अधिक x 0 2y = 4। दोन्ही बाजूला 2 ने भागून y = 2 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू। तिसरं समीकरण आहे x अधिक y = 5। या ठिकाणी y ची किंमत 2 लिहिली, x अधिक 2 = 5 हे 2 पलीकडे गेले। x = 5 वजा 2 x = 3 त्यामुळे उकल xy = 3 2। त्यानंतर त्यातलं 8वं गणित आहे 49x वजा 57y = 172 हे पहिलं आणि 57x वजा 49y = 252 हे दुसरं। इथे तिरकस सहगुणक समान आहेत, एकदा बेरीज करून तिसरं मिळवायचं। बेरजेसाठी घेतलेलं आहेत 172 आणि 252 424 हे तर बरोबर आहे। वजावजांची बेरीज वजा असते। वजा 57 वजा 49 वजा 106y अधिकांची बेरीज अधिक असते। अधिक 49x अधिक 57x अधिक 106x वजा 106y = 424। प्रत्येक पदाला 106 ने भागून x वजा y = 4 हे तिसरं। त्यानंतर वजा करून चौथं मिळवायचं। पुन्हा लिहिले तिसरं चौथं मिळवायसाठी हे पहिलं आणि दुसरं यांची वजाबाकी करताना दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदात चिन्ह बदललेलं आहे, वजा करायचे। 252 अधिक वजा 49y अधिक 49y अधिक 57x वजा 252 मधून 172 गेले वजा 80। मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, आलेल्या वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं। हे कधी 1 वजा 1 अधिक असेल तर बेरीज करण्यासाठी आले असेल तर। इथं सुद्धा अधिक 49 वजा 57 वजा 8y, इथं वजा 57x अधिक 49x वजा 8x। प्रत्येक ठिकाणी वजा चिन्ह आहे आणि 8 न 80 ला भाग जातोय त्यामुळे प्रत्येक पदाला 8 न भागलं तर वजा x वजा y = वजा 10 हे चौथं। या ठिकाणी तिसऱ्यामध्ये x वजा y = 4 आहे, चौथ्यामध्ये वजा x वजा y = वजा 10 आहे। तिसरा आणि चौथं मिळवलं तर अधिक x आणि वजा x त्यांचा लोप होतो त्यामुळे 3 आणि 4 मिळवू। पुन्हा तिसरं आणि चौथं लिहिलं आहे, बेरीज करायचे आहे। अधिक x वजा x निघून गेले त्यामुळे वजा y वजा 2y वजावजांची बेरीज वजा असते। वजा 10 अधिक 4 वजा 6 वजा 2y = वजा 6। दोन्ही बाजूचं वजा वजा चिन्ह निघून जात आहेत। y = 2 न प्रत्येक पदाला भागून 6 y = 3 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू। x वजा y = 4 हे तिसरं आहे।
एक्सची किंमत वायची किंमत 3 आहे, त्यामुळं वायची किंमत 3 ठेवल्यानंतर एक्स वजा 3 बरोबर 4, वजा 3 पलीकडे गेल्यानंतर एक्स बरोबर 4 अधिक 3 7, एक्स बरोबर 7. या ठिकाणी 7 3 मिळालेले आहे. एक्स वाय बरोबर 7 3. ओके. प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी म्हणून चिन्ह करत चला. म्हणून चिन्ह अशा पद्धतीने आवश्यक आहेत. पुढचा घटक अत्यंत महत्त्वाचा 2 चलातील रेषीय समीकरणांचा आलेख, ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. परीक्षेमध्ये हा नेहमी प्रश्न असतो. एक तर या ठिकाणी 2 चलातील रेषीय समीकरणांचा आपण आलेख काढणार आहोत. त्यासाठी रकाना आपल्याला अत्यावश्यक आहे. या रकान्यामध्ये कमीत कमी 4 किमती आपल्याला आवश्यक आहेत. अपूर्ण रकाना असतो. एक्सची किंमत, काही वेळेला वायची किंमत दिली असता, एक्सची किंमत दिली असता वायची किंमत काढा, दिलेल्या समीकरणामध्ये वायची किंमत दिली असता एक्सची किंमत काढा, असाही प्रश्न असतो. या ठिकाणी 2x वजा y बरोबर 4 हे 2 चलातील रेषीय समीकरण आहे. या ठिकाणी आपल्याला याचा आलेख काढायचा आहे. तर आलेख काढण्यासाठी एक्स वायच्या 4 क्रमित जोड्या कमीत कमी मिळवायच्यात आपल्याला. त्यामुळं 2x वजा y बरोबर 4 तात्पुरतं या ठिकाणी सोयीसाठी हे वजा y पलीकडे गेलेत असं समजा आणि 4 मागे घेतलेत. त्यामुळं 2x वजा 4 बरोबर y, 2x वजा 4 बरोबर y हे ग्राह्य धरूया आपण. एक्सची किंमत त्यांनी 0 दिली आहे. वायची किंमत वजा 4 कशी मिळवली आहे? एक्सची किंमत 0 ठेवली इथं, बे 0 0 वजा 4 बरोबर y म्हणून एक्सची किंमत वजा 4 आल्या. रकाना तयार करताना पहिला आडवा कॉलम आहे तो एक्स आणि दुसरा वायचा आहे आणि तिसऱ्या कॉलममध्ये एक्स वाय. ओके. आडव्या कॉलममध्ये. त्यामुळे 0 वजा 4 ही क्रमिक जोडी मिळाली. पहिला 0 हा एक्स अक्ष आहे, दुसरा वजा 4 आहे. त्यानंतर एक्सची किंमत 2 घेतलेली आहे, बे दोन्ही 4 4 वजा 4 0, वायची किंमत 0 आली, 2 0. त्यानंतर एक्सची किंमत 3 घेतल्या, 3 दोन्ही 6 वजा 4 2 3 2. एक्सची किंमत वजा 1 घेतल्या, बे के बे वजा 2 वजा 2 वजा 4 वजा वजांची बेरीज वजा असते वजा 6 म्हणून वजा 1 वजा 6 अशा 4 क्रमिक जोड्या आहेत. 0 वजा 4 2 0 3 2 वजा 1 वजा 6. या ठिकाणी आपल्याला 2 चलातील रेषीय समीकरण काढताना 2 समीकरणांचा आलेख काढल्यानंतर 2 समीकरणांचा आलेख त्या दोघांचा छेदनबिंदू असतो ना, तो त्या ठिकाणी उकल असतो. पाहूया आता या ठिकाणी 2x वजा y बरोबर 4 ची आलेख रेषा कशी काढलेली आहे. हा एक्स अक्ष सर्वसाधारण आलेख कागदाच्या मध्यावर एक्स ओ एक्स डॅश सर्वसाधारण मध्यावरती y आहे अक्ष. एक्स अक्षाला बरोबर लंब आहे y ओ y डॅश. एक्स अक्षाच्या या ठिकाणी आरंभबिंदूच्या उजवीकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत आहेत या ठिकाणी अंक. डावीकडं आरंभबिंदूच्या वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5 अशा पद्धतीनं. आरंभबिंदूच्या वरती y अक्षावर 1 2 अशा पद्धतीनं. खाली वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5 वगैरे वजा 6. ओके. 0 वजा 4 पहिला बिंदू 0 वजा 4 म्हणजे हा 0 वजा 4 म्हणजे गैरहजर आहे एक्स अक्ष. त्यामुळं पटकन y अक्षाच्या वजा 4 वर जायचं इथं आलो आपण y अक्षावरचं वजा 4. ओके. त्यानंतर 2 0 म्हणजे y गैरहजर आहे, पटकन एक्स अक्षावरचा 2 इथं 2 0. ओके. त्यानंतर 3 2 3 2 म्हणजे पहिलं चरण, पहिला एक्स नंतर y वरचा 2, हा 3 एक्स वरचा नंतर तसंच आडवा 2 3 2 3 एक्स अक्षावरचा 2 y कडं 3 2. त्यानंतर वजा 1 वजा 6 वजा 1 एक्स अक्षावरचा या ठिकाणी वजा 1 आणि नंतर वजा 6 y अक्षावर खाली येणार वजा 1 वजा 6 इथं. ओके. आणि त्यामुळं 1 2 3 4 बिंदू आपण जोडलेत आणि एक रेषा मिळाली आहे. आणि ही जी रेषा आहे ती 2x वजा y बरोबर 4 ची आलेख रेषा आहे. प्रमाण दोन्ही अक्षावर 1 सेमी बरोबर 1 एकक आहे. ओके. अशा पद्धतीनं आपण हा आलेख काढायचा आहे. असे 2 आलेख या ठिकाणी आपण काढल्यानंतर दोघांचा छेद जिथं मिळेल तो छेदनबिंदू म्हणजे त्या 2 एकसामायिक समीकरणांची उकल. पाहूया. प्रथमतः सराव संच 1.2 प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 आपण पाहूया. खालील एक सामायिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा. x अधिक y बरोबर 3 आणि x वजा y बरोबर 4. पहिल्यांदा x अधिक y बरोबर 3 साठी आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे y बरोबर सोप्या रूपात मांडायचं. x पलीड गेला वजा x अधिक 3 म्हणजे x अधिक y बरोबर 3, याला दुसरा पर्याय y बरोबर वजा x अधिक 3. त्याने x ची किंमत 3 दिल्या,
आणि आपल्याला वायची किंमत शोधायची आहे. एक्सची किंमत 3 इथं घातली आपण. एक्सची किंमत 3 घातल्यानंतर -3 आणि +3 -3 +3 0 म्हणून वायची किंमत 0 आल्या. ओके. त्यानंतर एक्सची किंमत -2 दिल्या. ठेवूया इथं. पहिलं वजा आहे, त्यानंतर -2 वजा वजा +2 +2 3 2 5 म्हणून वायची किंमत 5 आलेली आहे. एक्सची किंमत 0 ठेवल्या. एक्सची किंमत 0 ठेवली तर या ठिकाणी 0 +3 3 म्हणून या ठिकाणी क्रमिक जोड्या आहेत 3 0 -2 5 आणि 0 3. त्यानंतर x वजा y बरोबर 4. दुसरा आहे x वजा y बरोबर 4. या ठिकाणी दुसऱ्या सोप्या रूपामध्ये y बरोबर x वजा 4. हा वजा y पलीकडल्यानंतर 4 माग आले x वजा 4. या ठिकाणी x ची किंमत y ची किंमत 0 दिल्या. y ची किंमत 0 दिली तर मूळ समीकरण पहा. y ची किंमत 0 म्हणजे इथे 0 x बरोबर 4 राहिलं म्हणून या ठिकाणी 4 0. ओके. x ची किंमत -1 दिल्या. पाहूया इथे x ची किंमत -1 ठेवली. -1 वजा 4 वजा वजांची बेरीज वजा असते -5 त्यामुळे -1 वजा 5. या ठिकाणी 0 वजा 4 त्यांच्याच किमती आहेत 0 वजा 4. ओके. अशा पद्धतीने आलेख काढण्यासाठी क्रमित जोड्या मिळवणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे. खालील एक सामायिक समीकरण आलेखाने सोडवा. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड. पहिला x + y बरोबर 6, दुसरे x वजा y बरोबर 4. पाहूया. या ठिकाणी आपल्याला प्रथमतः क्रमित जोड्या तयार करायच्या आहेत. x + y बरोबर 6 म्हणजे याचा अर्थ x + y बरोबर 6 म्हणजे x ची किंमत आणि y ची किंमत या दोघांची बेरीज 6. अत्यंत सोपं आहे. आपल्याला 4 क्रमित जोड्या मिळवायच्या आहेत. पहा. x ची किंमत 0 घेतली, y ची 6 0 6 6. x ची किंमत 2 घेतली, y ची 4 4 2 6. x ची किंमत -1 घेतली, y ची 7 7 गेला 6 आणि x ची किंमत 4 घेतली, y ची 2 4 2 6 म्हणजे 0 6 2 4 -1 7 आणि 4 2. ओके. त्यानंतर x वजा y बरोबर 4. सोप्या रूपात वजा y पलीकडे गेलेत x आणि 4 माग आणलेत. x वजा 4. x ची किंमत 0 घेतली, 0 वजा 4 वजा 4 म्हणून पहिली क्रमिक जोडी 0 वजा 4. x ची किंमत 2 घेतली, 2 वजा 4 वजा 2. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. आलेल्या वजाबाकीला मोठ्या चिन्ह द्यायचं. 2 वजा 2. x ची किंमत 4 घेतली, 4 वजा 4 0. x ची किंमत -2 घेतली, -2 वजा 4 वजा 6. वजा वजांची बेरीज वजा असते. तर क्रमिक जोड्या 0 वजा 4 2 वजा 2 4 0 आणि -2 6. या ठिकाणी आलेख काढताना दोन्ही अक्षावरती 1 2 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक हे प्रमाण घेतलेले आहे. सर्वसाधारण मध्यावर या ठिकाणी x O x' आणि त्याला लंब असणारा y O y'. आरंभबिंदूच्या उजवीकडे 1 2 3 4 5 धनपूर्णांक आहेत. डावीकडं x अक्षाच्या आरंभबिंदूच्या x अक्षावर -1 -2 -4 वगैरे. आरंभबिंदूच्या वरती y अक्षावर 1 2 3 4 धनपूर्णांक आहेत. खाली -1 -2 -3. x + y बरोबर 6 हा आलेख काढण्यासाठी 0 6 या ठिकाणी पहिली क्रमिक जोडी आहे निर्देशकाची. 0 6 म्हणजे y अक्षावर, 0 6 या ठिकाणी y अक्षावर. ओके. त्यानंतर 2 4 पहिलं चरण x अक्षावरचा 2 आणि y अक्षावरचा 4 2 4 2 4. त्यानंतर -1 7 x अक्षावरचा या ठिकाणी -1 आणि y अक्षावरचा 7 -1 7 तिथं. आणि शेवटचा 4 2 x अक्षावरचा 4 आणि y अक्षावरचा 2. त्यामुळे या ठिकाणी 0 6 2 4 4 2 आणि -1 7 हे क्रमानं जोडले तर या ठिकाणी आपल्याला ही रेषा मिळाली आहे. ती रेषा x + y बरोबर 6 ची आहे. ओके. दुसरी 0 वजा 4. 0 वजा 4 म्हणजे y अक्षावर, 0 वजा 4 x अक्ष गैरहजर आहे, 0 वजा 4 इथं. त्यानंतर 2 वजा 2 x अक्षावरचा 2 आणि y अक्षावरचा -2 म्हणजे चौथं चरण 2 वजा 2. त्यानंतर 4 0 x अक्षावर, 4 0 x अक्षावर आणि चौथा -2 वजा 6 x अक्षावरचा -2 आणि y अक्षावरचा -6 म्हणजे -2 वजा 6 0 वजा 4 2 वजा 2 आणि या ठिकाणी 0 4 0 हा 4 0. ओके. हे 4 बिंदू जोडलेले आहेत आणि एक रेषा मिळाली आहे आणि ही रेषा आहे ती x वजा y बरोबर 4. त्यामुळे या दोघांचा छेद x + y बरोबर 6 ही आलेख रेषा आणि x वजा y बरोबर 4 ही आलेख रेषा. या दोघांचा छेद जिथं आहे तो छेदनबिंदू पहा.
एक्सकडं आपण x अक्षाकडे गेलो तर 5 भेटते, वायकडे गेल्यानंतर -1 भेटते. त्यामुळं छेदनबिंदूचे निर्देशक 5 1 आहेत. त्यामुळे छेदनबिंदूचे निर्देशक 5 1 उकल x y बरोबर 5 1 आलेखाचा सहाय्याने असं समीकरण आपण सोडवायचं. ओके, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. 99x plus 101y is equal to 499 and 101x plus 99y is equal to 501. Here cross coefficients are equal, 99 99, 101 101. Therefore getting third equation, here adding equation first and second. Okay, here the coefficients of two variables x and y in one equation are interchanged in other equations. Therefore by adding and subtracting such equations we get the new equation in the form x plus y is equal to a and x minus y is equal to b. These equations can be easily solved at first adding equation first and second. We get here 499 plus 501, here 1000. Okay, 101 plus 99y plus 200y, 99x plus 101, 200x, 200x plus 200y is equal to 1000. Dividing both sides by 200 we get x plus y is equal to 5. This is third. Subtracting equation first and second from first. Okay, 99x plus 101y is equal to 499, 101x plus 99y is equal to 501. Here changing signs of second equation, plus to minus, plus to minus, plus to minus, minus 501 plus 499 minus 2 equal to 100 plus 101y minus 99y plus 2y minus 101x plus 99 minus 2x plus 2y is equal to minus 2. Dividing both sides by 2 we get minus x plus y is equal to minus 1. This is fourth. This is third, x plus y is equal to 5 and minus x plus y is equal to minus 1. This is fourth. Here adding third and fourth we get minus x plus x is 0 plus y 2y. 5 plus 1, 5 minus 1 4, 2y is equal to 4. Dividing both sides by 2 we get y is equal to 2. Putting this value y is equal to 2 in equation 3. Equation 3 is x plus y is equal to 5. Putting y 2, x plus 2 is equal to 5, x is equal to 5 minus 2, x is equal to 3. Okay, x is equal to 3 and y is equal to 2. This is the solution of this equation. Here solution x y is equal to 3 2. At example 49x minus 57y is equal to 172 and second equation 57x minus 49y is equal to 252. Again here coefficients of cross coefficients are equal. Adding first and second we get here 172 plus 252 424 equal to minus 57 minus 41 minus 106y. Okay, minus 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 addition, plus 49x plus 57x 106x 106x minus 106y is equal to 424. Dividing both sides by 106 we get x minus y is equal to 4. This is third. Subtracting second from 1, 49x minus 57y is equal to 172. 57x minus 49y is equal to 252. Changing signs, plus to minus, minus to plus, plus to minus, minus 252 plus 172 minus 80. Here minus 57y plus 49y minus 8y and minus 57x plus 49x minus 8x minus 8y minus 20. Dividing both sides by 8 we get minus x minus y is equal to minus 10. Here adding third and fourth we get plus x minus x 0 minus y minus 2y minus 10 plus 4 minus 6 minus 2y is equal to minus 6. Dividing both sides by 2 we get y is equal to 3. This putting value y is equal to 3 in equation third is x minus y is equal to 4, x minus 3 is equal to 4. Value of y is minus 3, x is equal to therefore 4 plus 3 is equal to 7. Here solution of this given equation
xy is equal to 7 थे. Okay. Then next one, graph of the linear equations in two variables. In the 9th standard we learned that graph of linear equations in two variables is a straight line. The ordered pair which satisfied the equation is a solution of that equation. The ordered pair represents a point on that line. Here example is draw graph of 2x minus y is equal to 4. Here to draw a graph of equation, let us write 4 ordered pairs. X is equal to 0. Then putting value of x is equal to 0. 2 into 0, 0. Minus y is equal to 4. That means y is equal to minus 4. Okay. A simplification of this equation, y is equal to 2x minus 4. X is 0. 2 into 0, y is equal to minus 4, 0 minus 4, first ordered pair. Then second x is equal to 2 into 2, 4 minus 4, 0, 2, 0, second ordered pair. Third x is equal to 3, 3 into 2, 6 minus 4, 2, 3, 2, third ordered pair. And minus 1, 2 into minus x is value minus 1, 2 into minus 1, minus 2, minus 4, minus 6, fourth ordered pair, minus 1, minus 6. Okay. To obtain ordered pair by a simple way, let us take here a is equal to 0, y is equal to 0. This is the point of origin. Okay. X O x dash, this is the x axis, y O dash, this is the y axis. Here the first ordered pair, plot 0 minus 4. 0 minus 4 is here on x axis. Then 2 0, 2 0 on x axis. Okay. 3 2 in first quadrant, 3 2. Then minus 1 minus 6 in third pair. Okay. My third quadrant, in third quadrant, minus 1 on x axis, minus 6 on y axis. 4 point, minus 1 minus 6, 0 minus 4, 2 0, 3 2. Joining, we get a one line. This is a graph of 2x minus y is equal to 4. Okay. Then here practice set number 1.2, complete the following table to draw graph of following graph of the equations. X plus y is equal to 3. For x plus y is equal to 3, here complete the following table. Given value x is equal to 3. Here simplification is y is equal to x minus x plus 3. Okay. X plus y is equal to 3 means y is equal to minus x plus 3. X is 3. Minus 3 plus 3, 0. Okay. 3 0. The first ordered pair, 3 0. Then second value of y is 5 given. Minus 5. Here minus sign. Minus 5 plus 3, minus 2. Okay. Here minus 2, 5. Okay. Then putting value of y, 3. 3 minus 3, 0. 0 3. Okay. Then in that equation, x minus y is equal to 4. That means y is equal to x minus 4. X minus 4. Putting value of y is 0. Y 0. Y 0. X is equal to 4. First ordered pair 4 0. Putting value of x is equal to minus 1 given. Minus 1 minus 4 minus 5 minus 1 minus 5. This is second ordered pair. Third 0 minus 4 given. Okay. Then second question, solve the following simultaneous equations graphically. The first is x plus y is equal to 6. Then second x minus y is equal to 4. Here x plus y is equal to 6. The 4 ordered pair here. Suppose x is equal to 0. 0 plus y. 0 plus y is equal to 6. That means y is equal to 6. The first ordered pair, x is equal to 0, y is equal to 6, xy 6, 0, 6. For plotting x plus y is equal to 6, this is the equation of x plus y is equal to 6. For calculating, for getting the graph of x plus y is equal to 6, we have here 4 ordered pair. This is first 0, 6. Putting value x is equal to 2. 2 plus 4 is equal to 6, 2, 4. Then x is equal to minus 1. Minus 1. Here y is equal to minus x plus 6. X plus y is equal to 6 means y is equal to minus x plus 6.
x is given -1, minus minus plus 1, plus 1 plus 6 7. Okay, third ordered pair -1 7. Fourth 4 -4, 6 minus 4 2, that means 4 2 6. Okay, 0 6 2 4 -1 7 4 2, 4 ordered pair for x plus y is equal to 6. Then second equation, x minus y is equal to 4, that means y is equal to x minus 4. Okay, x is equal to y is equal to x minus 4. Putting value of x 0, 0 minus 1 minus 4. First ordered pair 0 minus 4. Then x is equal to 2, 2 minus 4 minus 2. Second ordered pair 2 minus 2. Then x is equal to 4, 4 minus 4 0, 4 0. Third ordered pair x is equal to -2, -2 minus 4 minus 6, -2 minus 6, -2 minus 6. Fourth ordered pair. Plotting graph of x plus y is equal to 6. First ordered pair 0 x on graph, 0 0 6, 0 6 on here y axis. Okay, 2 4 in first quadrant, 2 4. Okay, here x o x dash, here y o y dash. Okay, -1 7, plotting -1 7, -1 on x axis, -1 7 y axis, -1 7, -1 on x axis. Okay, -1 7. Last 4 2 in first quadrant, 4 2, 4 2 2 4. Here 0 6 and -1 7. Joining these 4 points, we get x plus y is equal to 4. Graph of x plus y is equal to 6. Then x minus y is equal to 4. First ordered pair 0 minus 4. 0 minus 4 on y axis, 0 minus 4. Okay. Then 2 minus 2. 2 minus 2. Fourth quadrant, 2 minus 2. On x axis 2. On y axis -2. 2 minus 2. Then 4 0. 4 0. On x axis 4 0. Here y axis, here absent. -2 minus 6. In third quadrant, -2 minus 6. Okay. -2 minus 6, 0 minus 4, 2 minus 2, and here 4 0. Joining these 4 points ordered pair, we get the line x minus y is equal to 4. This is the graph of x minus y is equal to 4. This is graph of x y is equal to 6. The point of x plus y is equal to 6. The graph of x plus y is equal to 6 and x minus y is equal to 4 intersect at point here. Okay, 5 1, 5 1. Here point of intersection of these two lines is a 5 1. This is the solution of these two simultaneous equations, x y 5 1. Okay, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. अत्यंत महत्त्वाचे 2 मुद्दे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आपल्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पाठवून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद.